जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी, सोबतीला. दादा ते कुठे ठेवून द्या सर. किती झाले? 10 रुपये सर. 10 रुपये. अरे देवा, पॉकेट विसरलो. मोबाईलही बंद झालाय. असू द्या सर. चहा आवडला का? हा, राहू द्या. ठीक आहे, मी नेक्स्ट टाइम देतो. हा हा सर. हा हा, ठीक आहे. थँक्यू. चला. दादा, तुम्ही त्याला असं डायरेक्ट कसं जाऊ दिलं? हो ना, चेहऱ्यावर तो फुकट्या वाटत होता. हे घ्या. सर तुमचे तर 20 रुपये झाले. नाही ठीक आहे, तो माणूस आता गेला ना तुमच्या समोर, तुमचं नुकसान नको उगाच. राहू द्या. सर आभारी आहे तुमचं. तुम्ही असा विचार करताय. खरं सांगू का, मी तसा विचार करत नाहीये. प्लीज तुमचे 10 रुपये परत घ्या. अहो ही तर सेवा समजा माझी, माझ्या स्वामींची. ठीक आहे, तुमची मर्जी, आम्ही येतो. चल. घ्या सर. आज तुमच्यासाठी स्पेशल आलं टाकून चहा केलाय. क्या बात आहे. ए बाबू, साल्या पैशाचं काय करतोय? माझ आलाय का? प्लीज साहेब, इथं नको ना, आपण बोलूया ना. या ना, गिऱ्हाईक आहेत माझे. या. अरे 3 महिने झाले तुला पैसे देऊन, अजून पैसे नाही दिलेस माझे. कधी देणार? साहेब अजून थोडे दिवस द्या, तुमचा एक पैसा ठेवणार नाही. अरे चल. अरे इतके दिवस तू माझे पैसे दिलेस नाही, तर आता कुठला काय झाड हलवणारस आणि पैसे देणार तू माझे? ते मला काय माहिती नाही. येत्या जर 7 दिवसात जर पैसे माझे दिलेस नाही, तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. साहेब प्रयत्न करतो मी. हे प्रयत्न अजिबात चालणार नाही. मला पैसा पाहिजे. पैसा दिलाय, पैसे लवकर द्यायचे, नाही तर बॉस का उचलेन. बाबूदा, थांबा. काय झालं इथे? बसायचं तुम्ही आधी. काय झालं इथे? हा माणूस कोण आला होता? काही टेन्शन आहे का बाबूदा? नाही साहेब, काही नाही. हे बघा बाबूदा, आमच्यापासून काय लपवू नका, आम्ही तुमचे जुने गिरायक आहोत. काय सांगू साहेब, अहो लेकरांनो खूप शिकावं, खूप मोठा माणूस व्हावा, त्याला काही कमी शिक्षणात पडू नये म्हणून खूप प्रयत्न केला मी. त्याने पण मेहनत घेतली, अहो चांगली मार्क पाडली आणि तो परदेशात गेला. मुलगा परदेशात आहे तुमचा? हो साहेब, पण तिथंच माझं नशीब फुटलं बघा. अहो साहेब, लेकाला परदेशात गेला, हो बापाचा विसर पडला. त्यानं तिकडे जाऊन लग्न पण केलं. त्याला आता इकडे नकोसं वाटतं या. अरे देवा. हो साहेब, अहो त्याच्या शिक्षणासाठी कर्ज काढलं होतं. अहो त्याच्यासाठी गावची जमीन, इथलं घर सगळं विकून टाकलं. आता एका छोट्या रूम मध्ये भाड्यानं राहतो. अहो बायको लेकाच्या धक्क्यानं 2 वर्षापूर्वीच वारली. आता मी म्हातारा जगतोय.
त्याची कर्ज फेडायला. खूप वाईट झालं हो बाबू दादा. मग तो माणूस कुसला यायला? अहो साहेब, त्याचे पण पैसे द्यायचे आहेत. 50,000 घेतले होते लेकासाठी. जमेल तसा मी फेडतोय. बाबूदा नका टेन्शन घेऊ, स्वामी आहेत पाठीशी. किती द्यायचे त्यांचे? जाऊ द्या हो साहेब, अरे सांगा तरी. 27,000 राहिल्यात. अरे एवढ्यासाठी तो राग दाखवत होता? अहो साहेब, 3 महिने झाले त्याला पैसे द्यायला नाही जमले. त्याचा राग तर असणार ना. होईल काहीतरी बाबूदा, नका टेन्शन घेऊ. हो साहेब, स्वामी आहेत ना माझ्या पाठीशी. हो, ते तर सदैवच असतं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तुझा पायरीशी आज चालूनी. बाबूदा चाय द्या. या या या, दादा तुमचीच वाट बघत होतो. बसा बसा बसा. तुझा पायरीशी आज चालूनी आलो. स्वामी रंगी नाऊनिया स्वामी दादा आज तुमच्यासाठी स्पेशल चहा बनवलाय. स्वामीमय तुझ्या पायरीशी आज चालूनी आलो. साहेब कसा झाला चहा? एक नंबर. अहो साहेब, तुमचे उपकार कसे फेडायचे ना ते कळतच नाही मला. का हो बाबू दादा, एवढं काय झालंय? अहो साहेब, मग सिर करता काय? अहो तुम्ही तर दोघांनी केले. आम्ही दोघांनी? काय हो बाबू दादा? अहो त्या दिवशी माझी स्टोरी मी तुम्हाला सांगितली आणि लगेच थोड्या वेळात तुम्ही स्वामींजवळ पैसे ठेवले. बाबूदा खरं सांगू का, आज आम्ही दोघांनी ठरवून ते पैसे द्यायला आणले होते, पण तुम्ही तर बोलता तुम्हाला आधीच पैसे मिळालेत. म्हणजे ते पैसे तुम्ही नाही ठेवले? नाही. अरे मग ते पैसे कुठे ठेवले? दादा एक कटिंग मिळेल का? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.